गडहिंग्लजमध्ये ज्येष्ठांसाठी आधुनिक विरंगुळा केंद्राचं अनावरण, फुलझाड रोपण, स्वच्छता मोहीम आणि अमृत महोत्सवी सकारात्मक उत्स्फूर्त सहभाग. ज्येष्ठांचे आयुष्य सुखकर आणि आनंदी व्हावे. मुख्याधिकारी देवानंद ढेकळे. मानवाच्या आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे ज्येष्ठत्व. या टप्प्यात मैत्रीच्या गप्पा, आरोग्यपूर्ण वातावरण आणि मनाला दिलासा देणारा विरंगुळा मिळावा या हेतूने गडिंग्लज नगर परिषदेकडून उभारण्यात आलेल्या कैलासवासी राभा कित्तूरकर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अनावरण मंगलमय वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक रामकुमार सावंत यांनी केले. उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोका कोला कंपनीचे डायरेक्टर डॉक्टर राजेश महाजन होते. कार्यकारी अभियंता संजय पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर घाळी कॉलेजच्या NSS विद्यार्थ्यांनी प्राध्यापक डॉक्टर सरोज बिडकर आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. संचालक मंडळांनी केंद्राची आकर्षक सजावट करून स्वागताचे वातावरण निर्मिती केली. लायन्स क्लब गडिंग्लज यांनी 100हून अधिक फुलझाडांची भेट दिली असून ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या झाडांचे रोपण करण्यात आले. फुलझाडांच्या या रोपणाने परिसरात निसर्ग सानिध्याचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात रत्नव्वा पाटील, कृष्णराव रोकडे, डॉक्टर धोंडीराम गुरव आणि डॉक्टर मनोहर संगपाळ या 4 मान्यवरांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कृतज्ञतेच्या भावनांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी मनोगतात सांगितले की ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजासाठी झिजवलेल्या कष्टाची परतफेड कोणी करू शकत नाही. मात्र उर्वरित आयुष्य सुखकर, निवांत आणि आनंददायी व्हावे यासाठी हे विरंगुळा केंद्र त्यांच्या आयुष्याला एक आधार ठरेल. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर राजेश महाजन यांनी कैलासवासी राभा कित्तूरकर यांच्या कार्याचा गौरव करत पुढील काळात येथे नेत्र तपासणी, आरोग्य उपक्रम, मार्गदर्शन व्याख्याने तसेच कला आणि करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला सतीश रेडेकर, शिवानंद देसाई, महादेव खोत, अमोल कुलकर्णी, रफिक पटेल, जितेंद्र शहा, शैलेश कावनेकर, शंकरराव रणवरे, संभाजी यडूरकर आदींसह ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम दुंडगे यांनी केले तर आभार श्रीकांत महाजन यांनी मानले. या नव्या विरंगुळा केंद्रामुळे ज्येष्ठ नागरिकांना मैत्रीचे क्षण, आरोग्यविषयक उपक्रम, मनशांती, निसर्गाचा सानिध्य आणि सामाजिक एकोप्याची भावना अनुभवता येणार असून त्यांच्या सुवर्ण काळाला नवी ऊर्जा आणि आश्वासक दिशा मिळणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.